हेमंत गोडसेंचा उमेदवारी आधीच आता प्रचार पाहायला मिळतोय। शालिमारच्या मारुती मंदिरात त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। गोडसेंकडून पत्रकांचं देखील वाटप केलं जातंय, तर शक्ती प्रदर्शनासह प्रचाराला धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे। उमेदवारी निश्चित नसली तरी हेमंत गोडसे यांच्याकडून पत्रकांचं वाटप केलं जातंय। तर या पत्रकावरती आता मोदींसह महायुतीतील वरिष्ठ नेत्यांचे देखील फोटो पाहायला मिळत आहेत। तर महायुतीचे इच्छुक उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचा उल्लेख देखील यावेळेस करण्यात आलाय। महायुतीत आता ही उमेदवारी कोणाला मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता त्या अगोदरच हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। तर प्रचाराचा धुरळा देखील या ठिकाणी आपण नाशिकमधली ही दृश्य पाहतो। हेमंत गोडसेंचा आता उमेदवारी आधीच प्रचार सुरू झाला। शक्ती प्रदर्शनासह प्रचाराचा धडाका आपण पाहतो। हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। तर पत्रकं देखील वाटप करण्यात आली आहे। तर गोडसेंकडून पत्रकांचं वाटप करत यावेळेस शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। तर यावेळेस शालिमारच्या मारुती मंदिरात हेमंत गोडसे यांच्याकडून प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। महायुतीतील नाशिक लोकसभा संदर्भातला उमेदवार अजूनही सस्पेन्स कायम राहिलेला आहे। मात्र हेमंत गोडसे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करून आज प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत खासदार हेमंत गोडसे, आपण खरं तर आज प्रचाराचा नारळ तुम्ही फोडलेला आहे, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, काय सांगा? प्रभू रामचंद्राची भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते, म्हणून आपण प्रभू रामचंद्राचे भक्त हनुमानांचं या ठिकाणी दर्शन घेऊन जी काही आपण कामं या गेले 5 वर्षामध्ये केली, तर त्या कामांचा अहवाल वाटण्याचं काम लोकांपर्यंत, शिवसेनेने केलेली कामं त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करतो। महायुतीतील उमेदवारी मात्र अद्यापही निश्चित नाही, तरी तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करताय, काय वाटतं? प्रचाराचा शुभारंभ म्हणजे आज आपण केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचायची आहे, त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करतोय। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मात्र अजून काही सकारात्मक अजून नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय झालेला नाहीये, तर आपल्याला काय वाटतं, ही जागा शिवसेनेलाच मिळेल का? या ठिकाणी विद्यमान खासदार हा शिवसेनेचा आहे। 10 वर्षापासून आणि त्याच्या अगोदरपासून ही पारंपरिक जागा ही शिवसेनेची, आणि म्हणून साहेबांनी सांगितलं का तुम्ही तुमचा प्रचार करा, प्रचार म्हणजे तुमची माहिती केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवा। निश्चित लवकरच अधिकृतरित्या या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली जाईल। उमेदवारी निश्चिती संदर्भात कधीपर्यंत निर्णय होईल, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं? असं वाटतं का सोमवार मंगळवारपर्यंत हा निर्णय अपेक्षित आहे, आणि ही जागा 100% शिवसेनेला सुटली जाणार। एकूणच आपण बघितलं तर नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल आणि शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून येईल। आणि याच ठिकाणी खरं तर हेमंत गोडसे यांच्या समर्थकांकडून आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेले। येत्या 2 ते 3 दिवसात उमेदवारी निश्चित संदर्भात शिक्कामोर्तब होण्याचा आशावाद देखील हेमंत गोडसे यांनी व्यक्त केलेला आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। तर शक्ती प्रदर्शनासह आता हेमंत गोडसेंकडून उमेदवारी आधीच प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। हेमंत गोडसेंकडून पत्रकांचं देखील वाटप करण्यात आलंय। तर यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।